घरच्यांना एकदम खुश करून टाकणारी स्पेशल रेसिपी म्हणजेच चिकन लपेटा. हा चिकन लपेटा साधासुद्धा नाही बरं का, एकदम टेस्टी क्रीमी टेक्स्चर असलेला आहे. त्याचबरोबर स्पेशल म्हणजे हा आपण गावठी कोंबड्यापासून चिकन लपेटा बनवलेला आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, आजचं ही लपेटाची रेसिपी एकदम सुंदर टेस्टी आहे, शिवाय सर्वांना आवडेल आणि सर्वजण अगदी बोटं चाटत खातील अशी रेसिपी आहे. याच्या आधी देखील आपण चिकन लपेटा रेसिपी शेअर केलेली आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. आजची रेसिपी थोडी स्पेशल आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. इथे ना मी हे गावठी कोंबड्याचं चिकन आहे आणि हे 2.5 किलो कोंबडा होता, त्याचं जवळपास 1.5 किलो चिकन पडलेलं आहे. याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं याला सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये मी आता मॅरिनेशन करते. साधंच मॅरिनेशन करायचं आहे. सुरुवातीला मी अर्धा लिंबू पिळून घेते आणि याच्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद पावडर घालून घेऊया. त्याचबरोबर चिकन हे 1.5 किलो आहे, त्या प्रमाणात मी इथे जवळपास ना एक टीस्पून इथे मीठ घालून घेते, कारण नंतर आपण अंदाजाप्रमाणे घालू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि 1 टेबलस्पून मी इथे अद्रक आणि लसूण पेस्ट आहे, ती रेडीमेड आहे, ती घालून घेते. आणि हातानेच म्हणजे जेवढं आपण हाताने स्वतःच्या करू ना तितकं मस्त मसाले व्यवस्थित त्या चिकनला लागतील, कारण चमच्याच्या सहाय्याने केले तर चिकनला व्यवस्थित मसाला लागणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं चोळून आपण हा मसाला येतो सर्व चिकनला लावूया आणि 10 ते 15 मिनटासाठी फक्त आपण याला रेस्ट देण्यासाठी ठेवून देऊया. साधी सिंपल रेसिपी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. पहा, मी अशा पद्धतीने हे सर्व चिकनला हे लावून घेतलेलं आहे आणि ही चिकन थोडंसं जून आहे, त्यामुळे आपण कुकरमध्ये करणार आहे. इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये आता आपण तेल घालून घेऊया. तेल मी जवळपास इथे 2 टेबलस्पून तेलाचा वापर केलेला आहे. तेल चांगले तापल्यानंतर याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतवून घेऊया. पहा, कांदा थोडासा लालसर झालेला आहे, त्यामध्ये मग मी हे मॅरिनेटेड केलेलं चिकन घालून घेतलं आणि चिकन घातल्यानंतर याची जी आच आहे गॅसची ती मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरच आपण हे चिकन चांगलं व्यवस्थित या कांद्यामध्ये परतवून घ्यायचं. थोडा वेळ झाकण ठेवून त्याला स्वतःचं असं पाणी सुटू द्यायचं आहे आणि ते स्वतःचं पाणी पूर्णपणे आटल्यानंतरच आपण याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे. मी इथे हे गरम पाणी घालून घेते, चिकन बुडेल इतपतच गरम पाणी घालून घेणार आहे. त्याचबरोबर हे चिकन मी सांगितल्याप्रमाणे हे चिकन थोडंसं जून आहे, मोठी कोंबडा होता, त्यामुळे मी इथे सुपारी घातलेली आहे. सुपारी घातल्यामुळे काय होतं, चिकन पटकन शिजलं जातं. आता या नॉर्मली आपण चिकन जे असतं त्याला शक्यतो 2 किंवा 3 शिट्टी करतो, तर इथे या चिकनच्या मी जरी सुपारी टाकली असली तरीसुद्धा मी इथे 4 शिट्टी काढून घेणार आहे, कारण ओरिजिनल जर गावठी कोंबडी या कोंबडा असेल तर तो पटकन शिजला जात नाही. आणि कोंबड्यांमध्ये बऱ्याच प्रकार असतात. हैदराबादी कोंबडा, त्याला RR कोंबडा या कोंबडी म्हणतात. त्याचबरोबर तो कसा पटकन शिजला जातो, त्याला एक प्रकारे म्हणजे काही जण म्हणजे चिकनवाले गावठी कोंबडी म्हणून सुद्धा विकतात, पण हा गावठी कोंबडा नसतो. जो स्वतः चरणारा असतो, गावाकडे पाळलेला असतो, तो गावठी कोंबडा असतो, तो पटकन कधीच शिजला जात नाही. त्यामुळे इथे आपण सुपारीचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहिलेच आहे, आता 2 शिट्टी झालेल्या आहेत कुकरच्या आणि अजून 2 शिट्टी काढून मी हा गॅस आता बंद करून घेणार आहे. कुकर आपला झालेला आहे, थंड होऊ देऊया. तोपर्यंत याचा आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये सुरुवातीला मी खोबरं जे आहे त्याचे स्लाइस करून घेतलेत. मी जवळपास 1/4 कप सुकं खोबरं आहे हे.
त्याचे स्लाइस केले, ते चांगलं असं तेलावरती भाजून घेते. खरं म्हणायला गेलं तर ना, गावठी कोंबडा वगैरे असेल म्हणजे तर त्याच्यामध्ये ना जास्त मसाल्याचा भडीमार अजिबात करायचा नाही, कारण त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट असते ती पूर्ण निघून जाते. त्यामुळे अगदी जेमतेम मसाला करूनच आपण हा कोंबडा चांगल्या पद्धतीने म्हणजे लपेटाचा मसाला आपण हा बनवत आहोत. आणि लपेटा जरी आपण बनवत असलो तरीसुद्धा मसाल्याचा जास्त भडीमार इथे अजिबात करणार नाही आहे. त्यामुळे त्याची जी अस्सल ओरिजिनल चव असणार आहे ती त्याला कायम स्वरूपातच असणार आहे. आता आपले खोबरं भाजून झालं, त्यानंतर मी याच्यामध्ये अजून थोडंसं तेलाचा वापर करून लसूण घेतलेले आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1.5 इंच अद्रकचे तुकडे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे याच्यामध्ये. आणि हे सर्व चांगलं असं मी थोडंसं लालसर होईपर्यंत मी हे चांगलं भाजून घेणार आहे. ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे सर्व आपण मसाल्यामध्ये वाटणामध्येच टाकणार आहोत. याच्या आपण ज्यावेळी मॅरिनेशन केलं त्यावेळीसुद्धा अद्रक लसूणची पेस्ट आपण वापरलेली आहे, त्यामुळे अंदाजानेच या अद्रक आणि लसूणचा आपल्याला वापर करायचे. आता हे 1.5 किलो चिकन आहे, त्यामुळे मी एवढा हा मसाला वापरलेला आहे. आता त्यानंतर आपण कांदे इथे मी मोठ्या आकाराचे 2 घेतलेले आहेत. ते असे लांब आकारात कापून घेतलेत. ते सुद्धा चांगले असे भाजून घ्यायचे. अगदी म्हणजे मऊसूत कांदा होईल अशा पद्धतीने आपण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचा. आणि कांद्यासोबतच थोडासा कांदा भाजत आल्यानंतर मी लगेचच याच्यामध्ये 2 टोमॅटो देखील या कांद्यासोबतच भाजून घेणार आहे. पहा, कांदा थोडा मऊसूत असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 लांबट आकारामध्येच असे कापलेले आहेत टोमॅटो, ते घालून घेऊया आणि ते सुद्धा अगदी मऊसूत होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे. आणि हा मसाला थंड झाल्यानंतर अगदी बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा अख्खा या असा गरम मसाला वापरणार नाही आहे. पहा, आता आपला हा मसाला रेडी झालेला आहे. लगेचच आपण कुकर पाहूया, चिकन पाहूया. पहा, थंड झालेला कुकर आहे. आता चिकन थोडंसं पाहूया शिजले का. पहा, चिकन शिजलेलं आहे. याच्यामधील जी सुपारी आहे ती काढून घ्यायची आहे. लगेचच आता आपण चिकन लपेटा करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी मोठी कढई घेतली. त्याच्यामध्ये मी जवळपास आता 3 टेबलस्पून तेलाचा वापर केलेला आहे. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये पावडर मसाले घातलेत. सुरुवातीला घातली आहे धने जिरे पूड 1 टीस्पून, मिरची पावडर मी घातलेली आहे म्हणजे स्पेशल घरगुती मसाला आहे तो 3 टेबलस्पून घातलेला आहे. चिकन मसाला 1 टीस्पून घातलेला आहे. काश्मीरी मिरची पूड 1 टीस्पून घातलेली आहे. अर्धा टीस्पून मी इथे हळद पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर वापरलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मसाला मी इथे वापरणार नाही. आता हे मसाले पावडर मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे. असं केल्याने आपल्या कालवणांना टेस्ट खूप छान येते. त्यानंतर याच्यामध्ये आपण जो मसाला वाटण तयार करून घेतलं ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते वाटण अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. तुम्हाला लगेचच असं तेल सुटलेलं दिसणार नाही आहे, पण जसं जसं तुम्ही लो गॅसवर हा मसाला पूर्णपणे भाजला जाईल, मसाल्याचा कलर थोडासा डार्क होईल, त्यावेळी आपोआपच या मसाल्याला तेल सुटायला लागेल. त्यावेळीच आपल्याला इथे शिजलेलं चिकन वापरायचं आहे. तोपर्यंत लो गॅसवरच आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे. जर मसाला खाली चटकत असेल तर थोडंसं म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित जरी भाजून घेतला तरीसुद्धा चालतं. आधी मसाल्याचा कलर पहा आणि आताचा कलर पहा. आता आपण याच्यावर थोडा वेळ किंचित झाकण ठेवू आणि चांगला मसाला व्यवस्थित परतला जाईल, कारण वाफेवर हा मसाला चांगला शिजला जाईल आणि मसाल्यामध्ये तेलसुद्धा चांगल्या पद्धतीने सुटायला लागेल. अधूनमधून हलवायचं आहे, कारण मसाला खाली चटकण्याचे चान्सेस असतात. पहा, मस्त मसाला आपला हा भाजून होत आलेला आहे. याच्यामध्ये आपण म्हणजे हे जे चिकन आहे ते घालून घेऊया. मी थोडंसं पाणी घालून घेते आहे चिकनचं, जे सोबत आपण टाकलं होतं ते थोडंसं जवळ, आणि लगेच 5 ते 10 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर शिजवायचं आहे. तुम्हाला लपेटा कसा जास्त ड्राय हवा असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू नका. जर थोडंसं असं रसरशीत हवा असेल तर तुम्ही थोडंसं चिकनचं जे स्वतःचं पाणी आहे ते
टाकून तुम्ही 5 ते 10 मिनिट अशा पद्धतीने रटरट असं शिजवून घ्या. मस्त असा हा आपला लपेटा तयार झालेला आहे. मस्त तेलदार असा लपेटा तयार झालेला आहे. याच्यावर आता चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे कसुरी मेथी 1 टेबलस्पून बारीक चुरून घातलेली आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. अजून 5 मिनटं आपण असंच झाकण ठेवून ह्याला व्यवस्थित हे करून घेऊया. मी थोडंसा म्हणजे रसरशीत केलेलं आहे कारण मी भाकरीसोबत खाणार आहे, म्हणून मला तशा पद्धतीचा हवा आहे. मस्त असा लपेटा आपला तयार आहे. तर मित्रांनो, ही गावरान कोंबड्याची लपेटा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तयार करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन आणि चटपटीत आणि शिवाय झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी राहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.